मासानाम मार्गशीर्षाहम असं गीतेमध्ये लिहिलंय. आजपासनं मार्गशीर्ष महिना चालू झालाय. तर मार्गशीर्ष महिना आणि त्याचा महिमा भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये गायलाय. म्हणजे त्याच्यात काहीतरी विशेष असणारच ना. ते आपल्याला समजलं पाहिजे की असं मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय आहे की जे भगवान श्रीकृष्णाने मासानाम मार्गशीर्षाहम म्हटलं असेल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली आहे आणि ती भगवद्गीता जी संपूर्ण जगाला मानवतेला एक प्रेरक आहे. तिला भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितली. म्हणून मासानाम मार्गशीर्षाहम म्हटलेलं आहे. मार्गशीर्ष, मार्ग म्हणजे रस्ता, शीर्ष म्हणजे डोके, मस्तक म्हणजे आपल्या मस्तकाला आपल्या डोक्याला रस्ता दाखवणारा हा महिना आहे. आणि म्हणून ह्या महिन्यात भारतीय संस्कृतीने जो भारतीय विचारांनी वागतो, जो भारतामध्ये राहतो, त्या प्रत्येक हिंदू धर्माच्या माणसाने भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे. रोज थोडी तरी भगवद्गीता वाचली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. असं काय त्या भगवद्गीतेमध्ये ते आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस आहे. ह्या पहिल्या दिवसापासूनच आपण संकल्प केला पाहिजे की रोज थोडी तरी भगवद्गीता मी वाचील. आता दुसरी गोष्ट काय आहे की अजून एक महिला वर्ग आपला मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत करतो. अगदी छान आहे, केलं पाहिजे. महालक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे. त्या व्रतामागे काय असतं ते एक अधिष्ठान असतं. त्या गुरुवारच्या निमित्ताने का होईना घरामध्ये एक मांगल्याचं वातावरण निर्माण होतं. महालक्ष्मीची उपासना केली जाते. लक्ष्मी सतत आपल्या साध्याकडे येत असते आणि त्या लक्ष्मीची उपासना केलीच पाहिजे. म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने देवीची तर उपासना करतोच, पण ज्या भगवंताने, ज्या नारायणाने, ज्या श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली त्या भगवद्गीतेची सुद्धा आपल्याकडनं उपासना झाली पाहिजे. जय श्रीकृष्ण.